करून आणि आपण सगळे समोर जमलेले आधीच्या काही सत्रांमध्ये ते बोलले. मला मी जरा उशिरा आले, पण प्रति सरकार सत्र जे चालू होतं त्याच्यातलं मला थोडं ऐकायला पण मिळालं आणि ही खरंच क्रांतीची भूमी आहे त्याची मला जाणीव आहे. आपल्या महाराष्ट्रात जात वर्ग आणि स्त्री शोषणाविरुद्ध बऱ्याच मोठ्या काळापासून संघर्ष सुरू आहे. ही संघर्षाची महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे, याचा उल्लेख माझ्या अगोदर बोलणाऱ्या वक्त्यांनी केलेलाच आहे. त्यामुळे सगळ्यांची नावं न घेता माझ्या अगोदर ज्यांनी पुढाकार घेऊन स्त्रियांची बाजू मांडली आहे, स्त्रियांसाठी जे लढलेले स्त्रिया आणि पुरुषांच्या नावांमध्ये मोठी नावं येतात समोर, की महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आणि भारत पाटीलकर आपल्याला सांगत होते की इथे प्रति सरकारामध्ये सुद्धा स्त्रियांचे प्रश्न तेव्हापासून किती उचलले गेले. त्यामुळे अशा परंपरेमध्ये आज आपण जो विषय घेतलाय तो आज स्त्री चळवळी समोरचे प्रश्न कोणते आहेत, आज स्त्रियांच्या संघर्षासमोरचे प्रश्न कोणते आहेत आणि आता त्याच्यामध्ये पुरुषांनी सुद्धा कोणता सहभाग घेता येईल. आणखी एक परंपरा अर्थात या विद्रोही साहित्य संमेलनाची परंपरा आहे. मला हरकत नाही दिसत इथे उल्लेख करायची की माझे दिवंगत मिस्टर तुळशी परब हे 2003 मध्ये वाशीला जे विद्रोही साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते, कवी होते, ते बहुजन कवी होते. पहिलं संमेलन जे झालं त्यांचे अध्यक्ष बाबूराव बागुल होते, ज्यांनी जे लिखाण केले ज्याच्यामध्ये स्त्रियांबद्दलची संवेदनशीलता तुम्हाला फार कमी लेखकांमध्ये बघायला मिळेल अशी आहे. त्याचबरोबर गोविंद पानसरे सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल जे अलीकडे एक प्रकारची उगीचच चर्चा सुरू झाली त्याचा उल्लेख तुम्ही वक्त्यांनी केला आहे. तर ह्या परंपरेला धरून मी माझी चार शब्द तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. कारण दोन्ही वक्त्यांनी गंभीरपणे आणि जोरात आणि अगदी मूलभूत पद्धतीने आपली मांडणी केली. कविता मेहत्रे या एक बहुजन स्त्री म्हणून आजच्या जगात जगायचं म्हणजे काय असतं याची जाणीव घेऊन आणि शिवाय आपला इतिहास समजून आणि आज सत्तेमध्ये असलेले कसे वागतात स्त्रियांशी याच्याबद्दल बोलले. त्यांचे अनेक मुद्दे होते. अर्थात मला हे आवडलं की त्यांनी एक जे सांगितलं त्यांचा अनुभव सांगितला की जेव्हा स्त्रियांना तुम्ही जेव्हा हॉस्टेल बांधून देता आजकाल स्त्रियांच्या शिक्षणासाठी तुम्हाला खरंच मुलींनी उच्च शिक्षणामध्ये भाग घ्यावा अशी इच्छा असेल तर मुलींसाठी हॉस्टेल्स काढली पाहिजे. फक्त मोठ्या शहरांमध्ये नाही तर साताऱ्यासारख्या त्याच्यापेक्षाही लहान शहरांमध्ये जिथे कॉलेजेस आहेत तिथे हॉस्टेल्स राहिले पाहिजे. पण साधारणतः अशा ठिकाणी जिथे हॉस्टेल्स असतात तिथे एक जो दृष्टिकोन असतो की मुलींनी जर शिक्षण घ्यायचं असेल आणि आई वडिलांपासून दूर राहून कॉलेजमध्ये जायचं असेल तर त्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजे. आणि कविता मेहत्रे तरुण असताना एकदम विद्यार्थिनी असताना असा प्रश्न करतात की समाजामध्ये
त्रास देणारे कोण असतात, त्याच्यामध्ये छेडछाड करणारे किंवा अनेक वेळी इवन बलात्काराचे प्रसंग घडवणारे कोण असतात, मुली असतात का पुरुष असतात. मग कोणाला बांधून ठेवलं पाहिजे, कोणाला साथ द्यावा. हा एक मला त्यांचा मुद्दा आवडला आणि ते खरंच आहे की आपण आज जे जग पाहतोय, आज आपण 2026 राजकीय नाना पाटील हे त्यांचा जन्म 1900 साली झाला, त्याला 125 वर्ष झाली. आता आपण आणखीन पण पाहतो की महात्मा ज्योतिबा फुले 3वी शताब्दी आपण साजरा करायला सुरुवात केली आहे, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांचे प्रश्न लक्षात घेऊन महाडला 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळली होती. या सर्व गोष्टींचं भान ठेवून आपल्याला आज आपण कुठे आहोत, आज जगामध्ये हे स्त्रियांचे लढे सतत झालेले आहेत. आपल्यामध्ये जाणीवपूर्वक आणि अत्यंत धैर्याने स्त्रियांच्या बाजूने लढणाऱ्या, मग आपण अहिल्याबाई होळकर म्हणा, आपण जिजाबाई म्हणा, आपण सावित्रीबाई फुले म्हणा, स्त्री पुरुष तुलना लिहिणाऱ्या आपण ताराबाई शिंदे म्हणा, बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाबाई म्हणा, आणि हे सगळे पुरुष ज्यांना जाणीव होती की या समाजाला मुक्त करायचं असेल तर स्त्रियांची मुक्ती याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण आज ही सगळी परंपरा, हा अनुभव आणि काही प्रमाणात आपण छोटे छोटे लढे आपण जिंकलेलो पण आहोत. आज जास्त मुली शिकतायत पण पुन्हा त्यांना ढकललं जातं. आज आपण पाहतो की स्त्रिया बाहेर पडत होत्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी, पण जे चित्र आपल्याला दिसतं ते फारसं आनंददायी नाही आहे. कारण स्त्रियांना कामं कुठे मिळतात तर दुसऱ्यांच्या घरात जाऊन भांडी घासण्याचं काम करण्याचं मिळतात, किंवा शहरामध्ये अवाढव्य पद्धतीने बिल्डिंग कन्स्ट्रक्शन होत आहे, इमारती बांधल्या जात आहेत आणि त्या इमारतीच्या बांधकामामध्ये स्त्रियांना कामं मिळतात, त्यासुद्धा दुय्यम दर्जाची कामं मिळतात. आणि शेतीमध्ये जे अरिष्ट आहे त्याच्यामध्ये इवन मजुरीची कामं आता कमी होत आहेत आणि आपल्याला स्त्रियांना घराबाहेर पडून काहीतरी स्वाभिमानाने आपली काहीतरी कमाई करावी आणि आपलं जे योगदान आहे ते आपल्या समाजामध्ये पैशाने मोजलं जातच. कारण स्त्रियांना हे पण कळतं की घरामध्ये 2-4 पैसे आणले तर आपला सन्मान थोडासा वाढतो. म्हणून मला आठवते की 70च्या दशकामध्ये आम्ही जेव्हा स्त्री चळवळीमध्ये काम करायचो तेव्हा स्त्रियांनी घराबाहेर पडलं पाहिजे अशा प्रकारची एक घोषणा होती. पण नंतर आम्ही पाहिलं की स्त्रिया घराबाहेर पडल्या आणि कधी कधी चांगल्या कामामध्ये शिक्षण घेऊन नवीन क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केला तरी तिथे सुद्धा त्यांना पुरुष सत्तेला तोंड द्यावं लागतं. आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होणे याच्यावर एक वेगळा म्हणजे सुप्रीम कोर्टाला पहिल्यांदा आदेश द्यावा लागला आणि मग काही वर्षांपूर्वी त्याचा कायदा झाला. पण त्या कायद्याची अंमलबजावणी करणं फार कठीण चाललेलं आहे. कारण प्रत्येक संस्थेमध्ये तुम्हाला अशा प्रकारची एक समिती नेमावी लागते. पण त्या समितीमध्ये जे व्यवस्थापनामार्फत नेमले जातात त्यांच्यामध्ये जरी स्त्रिया असल्या तरी खऱ्या अर्थाने या प्रश्नावर लढणाऱ्या स्त्रिया असतात का हा प्रश्न येतो. म्हणून आपण अनेक लढे लढलो जातीच्या विरोधात, वर्गाच्या प्रश्नावर कष्टकरी वर्गाने लढलेले आहेत.
आता आमची एक आलोचना नावाची संस्था आहे पुण्यामध्ये, आणि आम्ही काही स्त्रियांनी जी लढे दिले त्यांचं एक जीवन टिपण्याचा प्रयत्न केला होता. अनेक स्त्रियांचा त्याच्यात उल्लेख करत आहे. एक आहे त्याच्यातल्या अनुराधाबाई आठवले, ज्यांनी पुण्यामध्ये प्रथम ससून हॉस्पिटलमध्ये नर्सेसची संघटना उभी केली, युनियन उभी केली, आणि अनेक प्रश्नांवर त्या लढल्या आणि जिंकल्या सुद्धा. म्हणजे कामाच्या तासाचं एक मर्यादा असावी त्याच्यासाठी त्या लढल्या, सुट्ट्या मिळाव्या, पगारी सुट्ट्या मिळाव्या त्याच्यासाठी त्या लढल्या. नर्सेसना जो युनिफॉर्म घालावा लागतो तो आपल्या परंपरेमध्ये ज्याच्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना कम्फर्टेबल वाटेल त्यांच्यामध्ये काम करताना, म्हणजे टोकळ्या स्कर्ट आणि पांढरे कपडे घालून नर्सेसना काम करणं किती कठीण जात असेल, तर ह्या पोशाखामध्ये सुद्धा बदल करण्यासाठी लढा द्यावा लागला. त्या एक उदाहरण, अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो की स्त्रिया लढे लढल्या आहेत आणि त्या जिंकल्या पण आहेत. हा झाला आपण म्हणूया एक प्रकारचा वर्ग लढा. कष्टकरी स्त्रियांच्या एका गटाची युनियन बांधून त्यांनी काही गोष्टी आपल्या, म्हणजे महाराष्ट्रभर हिंदून त्यांनी संघटना उभी केली. त्याच्यामध्ये ते अनेक दिवस त्या बिनपगारी रजेवर त्यांना टाकले गेले. की वैयक्तिक संघर्ष आणि त्याच्याबरोबर एक सामुदायिक शक्ती उभी करणं हे कोणत्याही लढ्याचे दोन बाजू असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या आहेत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्त्रियांनी भाग घेतलेला आहे. नंतर जाती विरुद्ध लढ्यामध्ये स्त्रियांनी भाग घेतलेला आहे. आणि मला वाटतं महाडच्या पहिल्या सत्याग्रहानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की स्त्रिया पण याच्यामध्ये सामील व्हायला तयार आहेत, आणि म्हणून त्यांनी स्त्रियांना सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सामावून घेण्यासाठी खास प्रयत्न केले. आणि ज्याला आपण सार्वजनिक जीवन म्हणतो त्याच्यामध्ये स्त्रियांना आणावं लागतं, कारण आपल्याकडे सार्वजनिक जीवन जे सत्तेचं जीवन आहे ते पुरुषांच्या नियंत्रणामध्ये आहे, पुरुषांच्या ताब्यात आहे. तिथे स्त्रियांना प्रवेश करणं हे एवढं काही सोपं नाही. आणि जेव्हा स्त्रियांना त्याच्यामध्ये यश मिळतं तेव्हा त्यांच्यावर स्त्री म्हणून घाणेरड्या प्रकारचे आरोप आणि अत्याचार पण केले जातात. आज आपण हे चित्र बघतो. आज आपण बघतो की बलात्कारी पुरुष यांना हार घातले जातात. म्हणजे आपण बिल्किस बानोची केस बघूयात. गुजरातमध्ये 2002 त्यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला, आणि त्यांच्यावर बलात्कार करणारे 11 आरोपी ज्यांच्यावरचे आरोप सिद्ध पण झाले होते त्यांना मात्र मुक्त करण्यात आले. आपण हाथरसमध्ये एका छोट्या मुलीवर बलात्कार झाला तेव्हा तिच्या कुटुंबाला इव्हन तिचे अंत्यसंस्कार करायला दिलं नाही. आणि अशा प्रकारच्या बलात्कारी पुरुषांचा गौरव केला जातो याचा अर्थ काय होतो हे आपण थोडासा विचार केला पाहिजे. पुरुषांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपले सचिन गरुड ह्या विषयावर थोडंसं बोलले की स्त्री मुक्तीचा लढा हा फक्त स्त्रियांसाठी नाही आहे, पुरुषांसाठी सुद्धा. कारण बघा, आपल्या समोर सगळ्यांसमोर संकटाचे दिवस येणार आहेत. एका लग्न करतं तेव्हा हे स्पष्ट असतं की त्यांना जीवनामध्ये चांगले वाईट दिवस येणार असतात. त्यावेळेला तुमची साथीदार तिला तुम्ही गुलाम म्हणून वागवलं आणि तुला काही अक्कल नाही, तुला काही कळत नाही असं सांगितलं, तर ती कशा प्रकारची तुम्हाला साथीदार होऊ शकते याचा विचार करू शकतो. तर तुम्ही तिला सुरुवातीपासून एक सखी म्हणून सन्मान दिला तर ती तुमच्याबरोबर उभी पण राहू शकेल ना. पूर्णपणे स्वार्थी पद्धतीने विचार करून सुद्धा कोणत्या प्रकारची सहकारी
आपल्याला जीवनामध्ये पाहिजे याचा थोडासा विचार करा. अशा पद्धतीने आपल्याला आजच्या जगामध्ये मात्र जाती व्यवस्थेचा प्रश्न तर आहेच. जाती व्यवस्थेचा प्रश्न हा स्त्री शोषणाशी कायम जोडला गेला आहे. त्यामुळे आपला जीवनसाथी निवडण्याबद्दल जी बंधनं आहेत किंवा मुलीला लहानपणापासून तिच्या हालचालीवर जी बंधनं घातली जातात त्याचा संबंध सुद्धा जाती व्यवस्थेशी आहे. पण याच्या विरुद्ध उभं राहताना एक आत्मसन्मान, आपल्याला रिकग्निशन मिळायला पाहिजे. या प्रकारची जी मागणी आहे त्याला कधी कधी आयडेंटिटी पॉलिटिक्स म्हणजे आपण केवळ जास्त वेतन मिळायला पाहिजे, कामाचे तास कमी झाले पाहिजेत, शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टींसाठी प्रतिबद्धत नाही, तर एक सन्मान मिळाला पाहिजे. हा लढा जाती व्यवस्थेमध्ये ज्यांना खालचं समजलं जातं यांचा पण सातत्याने लढा आहे. आणि आपल्याला जगभर हे आज दिसतं. कारण ज्या पाश्चात्य विकसित देशांमध्ये आपल्याला दिसतं की गोऱ्यांची सत्ता आहे आणि गोऱ्या पुरुषांची सत्ता आहे, आणि त्या ठिकाणी जे रंगाने काळे त्यांना दुय्यम समजलं जातं, त्यांना तुच्छतेने वागवलं जातं. त्या अमेरिकेमध्ये तर ते गुलाम असल्याचा इतिहास आहे आणि त्या इतिहासामधून बाहेर पडण्याचा त्यांचा लढा राहिलेला आहे. आताच UK मध्ये स्थानिक पातळीवर निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये एका उजव्या पक्षाचे जे निवडून आले त्यांनी अशाच प्रकारचे उजव्यात काढलेले आहे, जे वंशावरून नायजेरियन लोकांना गाडून आपले प्रॉब्लेम्स बनवले किंवा एका सिख स्त्रीवर बलात्कार झालं त्याचं स्वागत केलं. या गोष्टी आपल्याला आपल्या देशामध्ये पण अशा प्रकारचे विद्वान आजच्या समाजामध्ये, आजच्या राजवटीमध्ये मुसलमानांविरुद्ध आपल्याला असे विचार ऐकायला मिळतात. दलितांबद्दल सुद्धा अशा पद्धतीने वक्तव्य केलं जातं आणि कृती पण केली जाते. आज मी म्हणेन की सत्ता या शब्दाचा लिंग का शब्द आहे, ही सत्ता का म्हणतो, कारण आज सत्तेचा चेहरा पूर्णपणे पुरुषी आणि एक प्रौढ पूर्ण पुरुषी रंग भांडवली सत्तेला पण आलेला आहे. आजच्या जगामध्ये ही परिस्थिती जेव्हा आपण पाहतो की त्या ठिकाणी युद्ध चाललेले, त्या ठिकाणी लहान मुलांना मारलं जातं, त्या ठिकाणी युद्धामुळे समाज समूह विस्थापित झाले आहे, तिथल्या मुलींना लैंगिक शोषण करण्यासाठी केलं जातं, त्याला ट्रॅफिकिंग म्हणतात. अशा प्रकारच्या जगामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना कायद्याची पण काही भीती नसते. आज आपण अशा प्रकारच्या राजवटीमध्ये राहत आहोत, तरी सुद्धा आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळवलं आणि स्वातंत्र्यानंतर 1950 साली आपण जे संविधान स्वीकारलं त्याच्यामध्ये लोकशाहीच्या अनेक संस्था आपल्याला उपलब्ध होत्या आणि त्या संस्था मोठ्या आहेत आणि लहान आहेत. त्या संस्थेमध्ये सुद्धा आज तिथे सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि पुरुषी ब्राह्मणी भांडवली सत्ता ही नियंत्रण करते. अशा आपल्याला काही संस्था
सुप्रीम कोर्टासारख्या संस्था, इलेक्शन कमिशन सारख्या संस्था सुद्धा नेतनात पूर्णपणे नष्ट झालेल्या दिसतात. पण तरीसुद्धा जागा आहे, तरीसुद्धा आपण एक लोकशाही हक्काची भाषा अजूनही बोलू शकतो. आणि मला वाटतं आज आपल्यामध्ये ज्या तरुण स्त्रिया आहेत त्या ह्या भाषा बोलायला शिकल्या. शिक्षणाचा प्रसार ह्याच्यासाठी महत्त्वाचा आहे की जेव्हा तुम्ही शिक्षण देता ना, म्हणजे तुम्ही अगदी साधं वाचन लेखनाची कौशल्य देता, तेव्हा मग जगातली सगळी पुस्तकं एका अर्थाने तुम्ही उघडून त्याचे समोर. आणि ही गोष्ट साऊथ आफ्रिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये जिथे गोऱ्यांची सत्ता पूर्णपणे घट्ट होती, तरी त्यांना ठाणे चालवण्यासाठी जे कामगार लागत होते त्यांचं किमान शिक्षण करणं आवश्यक वाटलं आणि म्हणून काळ्यांना पण शिक्षण देण्याचा निर्णय झाला. पण शिक्षण मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये संघर्षाची जाणीव, म्हणजे बाबासाहेब उगीच नाही म्हणाले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे त्याच्यातले त्या पायऱ्या आहेत. आणि त्यामुळे जिथे शिक्षण मिळतं, आपण इथे कॉलेजमध्येच साताऱ्याला उभे आहोत आणि इव्हन एखाद्या छोट्या शहरामध्ये अत्यंत म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये कौटुंबिक बंधनांना तोंड देऊन प्रत्येक मुलीला बाहेर पडावं लागतं. कॉलेजला जाताना 10 प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात आणि मग ती समोर ज्ञानाच्या समोर जाऊ शकते. पण तरीसुद्धा अशा पद्धतीने एकदा तुम्ही शिक्षणाचे दरवाजे उघडे केले की मग स्त्रिया पुरुषांच्या काय मागे पडत नाही. पण एक आणखीन चांगला जो प्रश्न विचारला की ठीक आहे, ज्या स्त्रियांनी पुढाकार घेतलेला आहे, ज्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्या, त्या आज कुठे आहेत? ज्या SSCच्या परीक्षेमध्ये पहिल्या दुसऱ्या येतात, मार्क मिळवतात, त्यांचं करिअर नंतर काय कुठे जातं? कारण प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांना अशा प्रकारे विरोधाला तोंड द्यावं लागतं. आणि नंतर मग विवाह संबंधामध्ये मुलांना वाढवणं, यामध्ये आपल्या स्त्री चळवळीत एक गोष्ट मोठ्या प्रमाणात झालेली नाही आहे की घर चालवण्याची जबाबदारी ही दोघांची आणि विभागून घेतली पाहिजे. एकमेकांच्या गरजा, एकमेकांच्या शक्ती आणि मर्यादांचा विचार करून त्या विभागल्या पाहिजेत आणि एकमेकांचा आदर केला पाहिजे. आपल्याकडे स्त्रीमुक्तीचा लढा जेव्हा 60-70च्या दशकामध्ये सुरू झाला, तेव्हा त्याचं नेतृत्व जास्त करून शिक्षित, मी सुशिक्षित असं शब्द कधीच वापरत नाही, शिक्षित शहरात राहणाऱ्या आणि उच्चवर्णीय स्त्रियांनी केला असला. त्याच्यामध्ये तशी काही चूक नव्हती, कारण त्या काळामध्ये सत्तेच्या ठिकाणी मागण्या करण्याची हिंमत किंवा मागण्या करण्यासाठी त्या दिसल्या गेल्या पाहिजेत ना. जर त्या काळामध्ये एखादी बहुजन स्त्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रश्न विचारायला लागली असती तर काय झालं. पण या नेतृत्वामुळे काय झालं की एका क्षेत्रामध्ये फारसा लढा झाला नाही, तो म्हणजे घरकामाच्या विभागामध्ये. कारण उच्च स्तरावर असलेल्या स्त्रियांकडे आपल्याकडे जी किचकट कामं घरातली असतात ती करण्यासाठी नोकर नसतात आणि त्या नोकर पण स्त्रियाच असतात आणि त्या स्त्रिया जास्त करून खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधल्या आणि म्हणून पुरुषांबरोबर तो लढा फारसा झाला नाही. आणि आपण आता सचिन गरुड यांनी ब्राह्मणी पितृसत्तेचा
जो उल्लेख केला, ब्राह्मणी पितृसत्ता ब्राह्मणांमध्ये मर्यादित नाही, पण त्याचं एक वेगळं आणखी लॉजिक आहे. एका बाजूला ब्राह्मणी कुटुंबामध्ये स्त्रियांवर मर्यादा घातल्या जातात, पण त्या स्त्रियांना घरकामामध्ये मदत पण असते, त्या स्त्रियांना वैभव वगैरे या गोष्टीची चटक पण लागू शकते. पण जात आणि पितृसत्ता यांचा जो वेळ घातला जातो, त्याच्यामुळे बहुजन पुरुषांमध्ये असा एक समज तयार होतो की आपण आपल्या स्त्रियांवर जर जास्तच नियंत्रण दाखवलं पाहिजे. कारण एक कमीपणा दाखवला जातो की तुम्ही स्त्रियांवर सुद्धा नियंत्रण ठेवू शकत नाही, तुमच्या स्त्रिया तुमच्या ताब्यात नाही आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही कमी पुरुष आहात. ही पुरुषत्वाची व्याख्या सर्वांनी, म्हणजे इतर जातीतल्या स्त्री पुरुषांनी ब्राह्मणांकडून स्वीकारण्याची काही गरज नाही. ही पुरुषत्वाची व्याख्या ही तुम्हाला खाली ढकलण्यासाठी आहे. या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायला लागतील. स्त्री पुरुष पुन्हा लिहिताना पुरुषी विचारामध्ये किती अंतर्विरोध असतात, किती विरोधाभास असतात आणि कोणत्याही प्रकारचं तत्व तुम्ही इथे लागू करता आणि तिथे लागू करत नाही. बाबासाहेब हेच म्हणाले की जातीवर आधारलेल्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारची नीतिमत्ता असूच शकत नाही, कारण तुम्ही ब्राह्मणांसाठी, क्षत्रियांसाठी, वैश्यांसाठी, शूद्रांसाठी आणि अतिशूद्रांसाठी वेगळे नियम सांगितलेले आहेत. म्हणजे एक वैश्विक सांगूनपणा, याला काय अर्थ नाही. इतर समाजांमध्ये स्त्री विरोध नाही आहे किंवा स्त्री दास्य नाही आहे किंवा पुरुष सत्ता नाही आहे असं मी म्हणत नाही. पण एका अर्थाने मनुस्मृतीसारख्या शास्त्रांमध्ये ज्या पद्धतीने अगदी तपशिलात जाऊन या व्यवस्थेला केलेलं आहे आणि एका बाजूला पुरुष सत्तेचा वापर करून, जसा कविताताई म्हणाल्या की आपण स्वतः त्याचे वाहक, पितृसत्तेचे वाहक ज्येष्ठ स्त्रिया बऱ्याचदा घरामध्ये असतात किंवा पुरुषत्वाची व्याख्या स्त्रिया पण स्वीकारतात. आणि आज आपण पाहतो की उजव्या राजकारणाला प्रतिसाद देऊन स्त्रिया सुद्धा घराबाहेर पडतायत आणि अत्यंत वाईट प्रकारची विधान, ही जी घाणेरडी भाषा पोर्नोग्राफीबद्दल करुण सरांनी उल्लेख केला. पण मला वाटतं आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण ज्याला सोशल मीडिया म्हणतो आणि एका अर्थाने काही विचार न करता आपले सगळ्यात नीट आणि घाणेरड्या प्रकारचे विचार आपण व्यक्त करू शकतो आणि त्यांना ऐकणारी माणसं सापडू शकतो. आणि या टेक्नॉलॉजीला कंट्रोल करणारे आपण नको दिसायला पाहिजे भांडवलदार. या भांडवलदारांना तुमच्यामध्ये फूट पाडून आपली सत्ता, आपली पुरुषी सत्ता, कारण आज सत्तेचा रंग पुरुषीत झालेला आहे लक्षात घ्या. आणि सगळ्यात वाईट अर्थानं पुरुषी सत्ता भांडवली व्यवस्थेमध्ये आणि जागतिक वंशवादावर युद्धाभावात तिथे अर्थव्यवस्था भांडवली पद्धतीने आज करायला होतात. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी युद्ध सुरू करावे लागतात आणि युद्ध टिकवून ठेवावे लागतात.
त्या युद्धामागे कारण काय आहे हे सांगण्यामध्ये जी नीतिमत्ता व्यक्त केली जायची ती सुद्धा आज अनावश्यक ठरली. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मला वाटतं स्त्रियांना आणि पुरुषांना एका लोकशाही आणि समाजाच्या नीतीमध्ये वर त्या मूल्यांवर सतत बोलत राहिलं पाहिजे. आपण जर शिक्षक असाल तर आपल्या विद्यार्थ्यांना सतत सांगत राहिलं पाहिजे. आपण पत्रकार असाल तर कोणत्याही प्रकारच्या बातमीबद्दल बोलताना किंवा कॉमेंट्री करताना ते अधोरेखित केलं पाहिजे. तुम्ही गायक असाल, लेखक असाल, फिल्मकार असाल तर हीच मूल्ये आपल्याला समोर आणणं हे स्त्री पुरुषांच्या मुक्तीसाठी आज अत्यंत गरजेचं राहिलं. आणि मला वाटतं आपण न्यूयॉर्कमध्ये असो, मुंबईत असो किंवा साताऱ्यात असो किंवा तुमच्या गावात असो, आज आपण सगळे एका व्यवस्थेमध्ये जिंकले गेलो आहोत आणि जातीची जुनी भाषा सुद्धा त्याच्यामध्ये भर पाडते. या अवस्थेमध्ये आपण छोटे छोटे लढे जिंकलोय ते एकत्र करून आपण आपल्यामध्ये फूट न पाडू देता आपण जर एकजूट केली तर नक्कीच आपण पुन्हा एक चांगलं जग बघू. धन्यवाद मॅडम.